श्रीमती सीतारामचंद्राभ्यो नमः। सुग्रीवे छोट धरणी कुंभ पाडिला रणी ते देखो निहानयनी निकुंभ शोभोनी चालिला। परशुरामचंद्र भगवान की जय, हनुमान महाराज की जय, संत भगवान बाबा की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय। या ठिकाणी ज्ञानवंत गुणवंत धनवंत हितवंत येथे आले ती सर्व साधू संत सर्वांना प्रणाम। मस्तक हे पायावरी आवारकरी संतांच्या पवित्र आणि पावन आधी रामकथा नाथमारा सांगतात। कथेचा भावार्थ असा आहे, कुंभाला सुग्रीवानं झोट धरणी करून युद्ध केलं आणि कुंभाचा घात केलेला आहे, कुंभ मारलेला आहे। अशा प्रकारे आपण आता कथा ऐकलेली। कुंभ मारला म्हणून त्याचा भाऊ बंधूचा सूड घेण्यासाठी सुग्रीवाबरोबर युद्ध करण्यासाठी येत आहे। अशा प्रकारे नाथमाराज रामकथा सांगतात। कुंभ पडताची रणी कुंभ चालिला कोपानी सुग्रीवा चालिले नयनी क्रोधोन्मदी अवलोकी। कुंभाचा घात झालेला आहे म्हणून आणि कुंभ अति आवेशाने अति क्रोधाने युद्ध करण्यासाठी निघालेला आहे। सुग्रीवाची चाळीले नयनी डोळ्यानं बारीक बघितलं महाराज सुग्रीवानं, यानंच माझ्या भावाचा घात केलेला आहे, यानंच माझ्या भावाला मारलेला आहे, याला मारल्याशिवाय मी आता राहणार नाही असं बारीक डोळ्यानं चाळलेलं आहे निकुंभानं। आणि तो निकुंभ अति आवेशानं अति रागानं सुग्रीवाबरोबर युद्ध करण्यासाठी धावतच आलेला आहे। मागे बहुतार नांगली जेने केले संग्राम श्रेणी जोता टुगा हरिदळणी तो परिग ठेवोनी चालिला। तो परिग घेऊनी चालिला। पाठीमाग अनेक रणांगणच्या निकुंभानं गाजवलेले आहेत आणि त्या निकुंभानं हातामध्ये परिग घेतलेला आहे आणि सुग्रीवावर आधी क्रोधानं तो निकुंभ धावत आलेला आहे। अशा प्रकारे सांगतात। परिग माता पंचपाकोळी दृढ धरिला पंचांगुळी निकुंभ वीर महाबळी घेऊनी करतळी चालिला। घेऊनी करतळी चालिला। पाच पाकुळ्याचा तो काय नाव त्याचं? परिग आहे। पाच पाकळ्याचा परिग आहे महाराज। पाच पंख आहेत त्याला, पाच पाकळ्यात त्याला आणि पाचही बोटानं मजबूत धरलेला आहे महाराज। पाचही बोटानं, चार बोट एकीकड आणि पाचवा अंगठा एक बाजूला, त्याच्याशिवाय पक्का धरता येत नाही। पाचही बोटानं पक्का धरलेला आहे। पाच पाकळ्याचा तो परिग आहे, तो हातामध्ये घेतलेला आहे आणि तो निकुंभ सुग्रीवाबरोबर युद्ध करण्यासाठी रणांगणामध्ये निघालेला आहे। मुकुट कुंडले पदक कंठी बाहुभूषणे सुगंध उटी अंग प्राण लकलकाटी परिग मुष्टी डुलत। परिग मुष्टी डुलत। वीर भूषणे अंगामध्ये सुकून दिसू लागले, अंगावर सुकून दिसले। मुकुट आहे, कुंडलेत, पदक आहे गळ्याच्या ठिकाणी, बाहुभूषणे बारा दंडाच्या ठिकाणी कडे आहेत आणि हातामध्ये तो परिग धरून तो निकुंभ युद्ध करण्यासाठी समोर निघालेला आहे। परिग सदन प्रत्युत्तरी अमरावती अलकावती परिसता हाती विट पावती ब्रह्मनागती पडलिया। ब्रह्मनागती पडलिया। परिसाच्या साह्यानं, परिसाच्या मदतीनं अमरावतीच्या परिगानं घेतलेली महाराज। त्या निकुंभानं हातामध्ये परिगी घेऊन अमरावतीवर आक्रमण केलं होतं। ती अमरावती घेतलेली आहे, अलकावती घेतलेली आहे, कुबेराची अलकावती तीही घेतलेली आहे, अमरावती घेतलेली आहे। नवे नवे अष्टदिक्पाल आहेत का,
अष्टदिक्पालाचं राज्य ज्या परिगाच्या साह्यानं त्या निकुंभानं घेतलेला आहे आणि तो परीग घेऊन तो राजा सुग्रीवाबरोबर युद्ध करण्यासाठी रणांगणामध्ये सरसावलेला आहे. ब्रह्मे गंधर्वाचे नगर सचंद्र तारा ग्रह समग्र परिग ब्रह्मका पर्याग्र काळ चक्र परिभ्रमे काळचक्र परिभ्रमे. काळाचं चक्र जसं त्याचं आयुष्य संपलंय का त्याचं काळाचं चक्र त्याच्यावर येतं महाराज आणि तशा पद्धतीनं तो परीग घेऊन तो निकुंभ स्वर्गामध्ये ते हात फिरू लागला महाराज. अमरावतीला गेलेला आहे, अलकावतीला गेलेला आहे, गंधर्व नगरीला गेलेला आहे. अनेक 21 स्वर्ग आहेत महाराज. 21 स्वर्गाच्या ठिकाणी त्याचा हात फिरू लागला. परिभ्रमेगा तो हात आहे ना चौकड फिरू लागलेला आहे आणि नवे नवे त्या हातानं सगळ्यावर विजय मिळवलेला महाराज. परीग हातात घेऊन त्या परिगानं सगळ्यावर त्यानं विजय मिळवलेला आहे. अशा प्रकारचा तो निकुंभ शूर वीर सुग्रीवावर युद्ध करण्यासाठी धावत आलेला आहे. निकुंभ आणखी प्रभा